रत्नागिरीत प्रचार सभांचा सुपर संडे खरं तर म्हणावा लागेल। नारायण राणेंसाठी मनसेची प्रचार सभा पार पडते तर विनायक राऊतांसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरलेले आहेत। रत्नागिरीतील शिर्के शाळेच्या मैदानावरती मनसेची सभा पार पडते। कुणाच्या सभेला किती गर्दी यावरून आव्हान प्रति आव्हान बघायला मिळत आहे। तर रत्नागिरीत आज प्रचार सभांचा सुपर संडे म्हणावा लागेल। आज दोन्ही गटाकडून सभा घेतल्या जात आहेत। नारायण राणेंसाठी मनसेची सभा आहे तर विनायक राऊत यांच्यासाठी उद्धव ठाकरे हे मैदानात उतरलेले बघायला मिळतात। आपण दोन दृश्य पाहतो। एकीकडे राणेंच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे तर राऊतांसाठी सुद्धा उद्धव ठाकरेंची सभा पार पडते। तर उद्धव ठाकरेंच्या सभेसंदर्भात माहिती देतात आमचे प्रतिनिधी विकास गावकर। विकास, काय सभेची नेमकी तयारी करण्यात आली आहे? नक्कीच अमित, जर बघितलं तर याच मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे आणि इथूनच काही अंतरावर नारायण राणे यांची सुद्धा सभा होणार आहे। दोन सभा एकाच ठिकाणी होणार आहे। राणे काय बोलणार आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण कोकणचं लक्ष लागून राहिलेलं असेल। नुकतंच राणेंनी सुद्धा एक आव्हान दिलेलं होतं की ठाकरे जर या ठिकाणी आले आणि जर टीका केली तर आम्ही त्यांना परत जाऊ देणार नाही, अशा पद्धतीचं अगदी आव्हान दिलेलं होतं। आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार विनायक राऊत आहेत। काय सांगाल? अगदी नुकतंच राणेंनी सुद्धा तुम्हाला जाहीर अगदी हे दिलेलं आहे की या ठिकाणी जर अशा पद्धतीची टीका उद्धव ठाकरेंनी यांनी केली तर त्यांना परत मागे जाऊ देणार नाही। हे आता आव्हान देण्याचे दिवस नारायण राणे तुम्ही विसरा आणि ह्या आधी लक्षात ठेवा, तुम्ही नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहात। त्यामुळे मोदींनी जर असं आव्हान द्यायला शिकवलं असेल तर तुम्हाला तुमच्या बिळात घालून ठेवायची ताकद आमच्यामध्ये आहे। परंतु आम्हाला हे कोकण सुसंस्कृत लोकांचं कोकण आहे। तुम्ही जरी कोकणचा हा विध्वंस केला तर सुद्धा आम्ही कोकण शांत कोकण समृद्ध कोकण करायचा आमचा निर्धार आहे। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ती कोणाच्या सभेला किती उपस्थिती असेल, काय सांगाल? कशा पद्धतीचं तुम्ही सुद्धा उपस्थितीचं आव्हान पेलेलं आहे? उपस्थिती आता दिसेलच तुम्हाला आल्यानंतर, माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आल्यानंतर। इथे आल्यानंतर उद्धव ठाकरे राणेंना कायमच आव्हान देत असतात। या सभेमध्ये नेमकं काय कशा पद्धतीची सभा असेल? फार ज्याला आता समाजात किंमत राहिलेली नाही त्याला फार वेटेज देण्याची गरजच नाही असं साहेबांना ते माहिती आहे। आणि त्यामुळे ते आपले भाषण आपले विचार केवळ व्यक्तिद्वेष डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र आणि भारत मातेला डोळ्यासमोर ठेवून आपले विचार व्यक्त करतील। आजच्या सभेचा कसा परिणाम होऊ शकेल? एकूणच 1001% विजय निश्चित आज। तर आम्ही बघताय कशा पद्धतीने आजची या ठिकाणी सभा होणार आहे आणि या सभेमध्ये आरोप प्रत्यारोप तर नक्कीच होणार आहेत। राणे कशा पद्धतीची टीका करतात, कारण इथून थोड्याच अंतरावर नारायण राणेंची सभा होते आणि त्या ठिकाणी मनसेची सभा आहे। या सभेचा राणे उपस्थित राहणार आहेत। या ठिकाणी जे आपण व्यासपीठावर आहोत त्या ठिकाणी उद्धव ठाकरे सभेला मार्गदर्शन करणार आहेत। कशा पद्धतीची टीका टिप्पणी होते हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। अमित, निश्चित बैठक व्यवस्था नेमकी कशी करण्यात आलेली आहे? किती कार्यकर्ते आज येण्याची शक्यता वर्तवली जाते? नक्कीच, जर या बाजूला मी माझ्या कॅमेरामॅनला दाखवेन की कशा पद्धतीने बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दोन्ही ठिकाणी किती उपस्थिती होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या ठिकाणी जो आहे तो साळवी स्टॉप आहे आणि या साळवी स्टॉपच्या बाजूला जो जलतरण तलाव आहे त्याच्या बाजूला या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि जर बघितलं तर रत्नागिरीकडे जाणारा रस्ता आहे त्या रत्नागिरीच्या जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूलाच अशा पद्धतीची ही सभा होते। तर इथून काहीच अंतरावर जी आहे ती मनसेची सभा होते। दोन्ही सभा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण आपल्याला अमित माहितीच असेल की प्रत्येक सभेत राणे हे उद्धव ठाकरेंना हे टीका करत आलेत। आजच्या सभेमध्ये राणे काय टीका करणार आहेत हे महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे सुद्धा राणेंनाच टार्गेट करण्या अशा पद्धतीची एक चर्चा आहे ती ऐकायला मिळते। त्यामुळे राणे आणि ठाकरे यांचे एकाच दिवशी मध्ये रत्नागिरीमध्ये सभा होत आहेत। त्यामुळे या दोन्ही सभांकडे एकूण लक्ष लागलेलं असेल। अमित, निश्चित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अविनाश जाधव यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी, ते सुद्धा बघूया। नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे आज जाहीर सभा घेते। आपल्यावर मनसेचे नेते अविनाश जाधव साहेब आहेत। साहेब, काय सांगाल आज नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे जाहीर सभा कसं पाहताय? आम्ही तर ज्या दिवशी उमेदवारी नारायण राणे साहेबांची जाहीर झाली तेव्हापासूनच प्रचाराला लागलेलो आहे। 9 एप्रिलला ज्या वेळेला गुढीपाडव्याच्या सभेत सन्माननीय राजसाहेबांनी सर्व महाराष्ट्र सैनिकांना आदेश दिला की आपल्याला महायुतीचं काम करायचं आहे। आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक महायुतीचा आणि सन्माननीय राजसाहेबांचा आदेश पाळतात। आम्ही पूर्ण ताकदीने उतरलेलो आहोत आणि आजची सभा ही जर तुम्ही आज उद्धव ठाकरेंची पण सभा आहे, उद्धव ठाकरेंची सभा आणि मनसेची सभा जर तुम्ही पाहिलात
तर उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा मनसेच्या नेत्यांची सभा ही सगळ्यात मोठी होईल असं दिसतंय. एकीकडे पाहायला गेलं तर विनायक राऊत म्हणतात की 2.5 लाखाचं मताधिक्य घेऊन आम्ही विजयी होणार आहे. कसं पाहता याकडे? ते रात्री 6:30 नंतर भिंत चाटपडणारा माणूस 2.5 लाख मतांनी कसा निवडून येऊ शकतो? याच्या आधी ते निवडून आले, त्यांच्यावर मोदींचा आशीर्वाद होता. मोदींच्या मला वाटतं आशीर्वादाने ते निवडून येत होते, ना की उद्धव ठाकरेंच्या. सो त्यांना यावेळेला त्यांची लायकी कळेल. 2.5 लाखापेक्षा जास्त मतांनी ते पडतील. रत्नागिरीमध्ये आपण बघितलं तर यापुढच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे राहणार आहेत. मला असं वाटतं की महायुतीचा धर्म आला याचा अर्थ मनसेचे उमेदवार आलेच. सो पहिल्याच जर तुम्ही नितेश राणेंची आमची पहिली जी सभा झाली, मेळावा झाला, त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की आम्ही युती धर्म पाळू, मनसेचे उमेदवारांसाठी जागाही सोडू आणि त्यांना निवडूनही आणू, अशी आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठी उभे आहोत. तर हे होते मनसेचे नेते अविनाश जाधव. रत्नागिरीमधील तसे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण महायुतीच्या एकसंध आहोत आणि संपूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी आम्ही उमेदवाराच्या सोबत राहू आणि त्यांना पाठिंबा देऊ. राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी.